शिवसेना आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत। खरं तर संजय गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ते म्हणजे विधान भवनामध्ये विषय चर्चेला आलेला आहे, तो म्हणजे दिशा सालियन मृत्यू प्रकरण। सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय 5 वर्ष या प्रकरणाला झाली। आई वडील तिचे जे होते ते अगोदर सांगत होते की आमच्यावरती दबाव आहे, मात्र आता त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। यामध्ये महत्वाचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचं नाव आहे, सोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर। कसं पाहतो सर? बघा, सकाळी मी अनेक माध्यमांशी बोललो तर मी याच्यामध्ये हेच सांगितलं की कदाचित तो अपघात असावा, पण आता मी जी माहिती मला सभागृहातून मी घेतली याच्यामध्ये तिला मारून फेकल्या गेलेलं आहे असं प्रथम दर्शनी दिसते। आणि त्यावेळची तपास यंत्रणा सरकारच्या दबावाखाली होती, हा त्यांचा आरोप मला सत्य वाटतो। आणि त्याच्यामुळे पुनर SIT सह गठन या ठिकाणी करावं, फेर चौकशी करावी आणि याच्यामध्ये दोषी असलेला कोणी किती मोठा असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही माझी भावना आहे। पण क्लोजर रिपोर्ट आला होता या सगळ्या प्रकरणाचा, याबाबत अगोदरही असं स्पष्टीकरण होतं की अगोदर काही सापडलं नाही। मग मी सकाळी हेच बोललो की काही सापडणे तर सापडणार नाही, पण आता जे अधिकाऱ्यांनी तो तपास केला ते संशयाच्या वातावरणामध्ये होते। पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये प्रचंड घोळ आहे असं वकिलांनी पोस्टमॉर्टम वाटल्यानंतर मला त्या ठिकाणी कळलं। त्याच्यामुळे तो तपास झाला, हा निष्पक्षपणे तपास झाला वाटत नाही। आणि म्हणून निष्पक्षपणे तपास करण्याकरता परत एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी आणि जो दोषी असेल त्याला सरकारने सोडू नये। निश्चितच सर, ज्या प्रकारे आपण पाहतो की सकाळी तुमचं एक वक्तव्य होतं आणि आता एक वक्तव्य आहे। जनरली असं म्हटलं जातं की पक्षश्रेष्ठींकडून माहिती दिली असेल किंवा पक्षश्रेष्ठींकडून या सगळ्याची माहिती दिली असेल, त्यामुळे निश्चितच आता तुम्ही सुद्धा म्हणतात की मी सभागृहात सर्व माहिती घेतली। नेमकं तथ्य काय? कारण का असं वाटतं की सकाळी तुम्ही म्हणालात की अगोदर क्लोजर रिपोर्ट जो आलाय सकाळी मी जे काही बोललो टीव्हीच्या माध्यमावर, जे टीव्हीवर पाहिलं मी तेवढंच बोललो, मी सत्यता तपासली नव्हती। पण इथं आल्यानंतर ज्यावेळेला मी बाईट दिली आतमध्ये गेलो तेव्हा मी सत्यता तपासली आणि मला ते दिसलं। एक वेगळा प्रश्न आहे सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय की हा जर दिशा सालियन प्रकरण सध्या आपण पाहतोय इकडे चर्चेला येत आहे, मात्र विरोधक असं म्हणत आहेत की राज्याला इतर प्रश्न बरेच आहेत, विदर्भ आहेत प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न या प्रश्नांना आणि मुळात म्हणजे सत्ताधाऱ्यांचा जो वचननामा त्याला बगल देऊन आता हे प्रश्न समोर काढले जात आहेत। खरं आहे का हे? बघा, सगळं साफ खोटं आहे। कोणाचा लेकराचा जीव गेलेला आहे, ज्याच्या लेकराचा जीव जातो त्याच्या भावना आपण समजू शकतो। आणि त्यांनी हायकोर्टात न्याय मागवले, याच्यामुळे कुठे मराठाचे प्रश्न थांबणार आहेत? जे मराठाचे प्रश्न संसदेच्या अधिवेशनात चर्चा चालू आहे त्याच्यावर मार्ग निघतात आहे, पण कोणाचा जीव गेला त्याला देखील न्याय मिळाला नको का? आणि मग त्यांनी जी काही आई वडिलांनी त्याच्या सती सायलेली यांनी जी काही भूमिका घेतली ती अतिशय एक वडिलांची भूमिका, योग्य भूमिका आहे। आणि त्या भूमिकेनं विद्यमान न्यायालयाने SIT पुनर्गठन करण्याचे आदेश करावे अशी माझी अपेक्षा आहे। आणि मग जे काही सत्य असेल ते बाहेर येईल, त्यात किती मोठा कोणी असेल तर त्याला सोडता कामा नये। सत्ताधारी शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना बगल देत नाही, अजिबात नाही, अजिबात। सत्ताधारकांचा म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न ते चालू आहे, पण हे प्रकरण माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहे आणि तो प्रत्येकाचा अधिकार आहे। निश्चित। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।